गोलंदाज लोकल बॉय अभि वेंगुर्लेकर नक्कीच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी माहीत असलेला गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि तेवढा सन्मानपूर्वक फटका येतो एका धावेसाठी संघाचं खातं खोललं जाते स्वतःचं खातं खोलतोय संघाची धाव संख्या होती ती 1 दरम्यान अभि आपल्या शक्यतो चेंडू हा मात्र चेंडू ऑफ स्विचच्या खूपच बाहेरून जाणारा पंच गौरव वेगवेगळे वाईट घोषित करतात अनंत स्वरूपात एक धाव येते संघाची धाव संख्या होती 2 धाव दरम्यान या ठिकाणी यशस्वीरक्षणाचं काम पाहतात स्वतः संघ मालक दादा चव्हाण दरम्यान गोलंदाजी मार्फत अभि वेंगुर्लेकर सुरेख चेंडू एक धाव येते संघाची धाव संख्या एका धावेनिशी वाढते संघाची धाव संख्या होते ती 3 धावा 2 चेंडूचा काही समाप्त षटकातील तिसरा चेंडू अभि पुढे सजवून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरेख असं यशस्वीरक्षण मात्र वाईट दिसून येते अवांत स्वरूपात एक धाव येते संघाची धाव संख्या एका धावेनिशी वाढते संघाची धाव संख्या होते 4 धावा वाटते संघाची धाव संख्या होती 4 धावा 2 वाईट चेंडू टाकतो तो अभि वेंगुर्लेकर आता मात्र पुढे आपल्या शक्यतो पुढे चेंडू पुढे सजवून मारलेला फटका या ठिकाणी आक्रमक फटका निघतो मात्र एकच धाव येते संघाची धाव संख्या होती एका धावेनिशी 5 या धाव संख्येवर पुढे सजवून मारलेला फटका सुरेख फटका संकलित फटका पायाच्या सायानिशी अडवतोय आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतो तो अभि वेंगुर्लेकर संघाची धाव संख्या मात्र एका धावेनिशी वाढते संघाची धाव संख्या होती ती 6 धावा दरम्यान 4 चेंडूचा ते समाप्त होते संघाची धाव संख्या होती ती 6 या धाव संख्येवर सायको दिसतो शुभम यावेळी मात्र लेग स्पिचच्या बाहेरून जाणारा चेंडू फक्त वाईट घोषित करतात अवांतर स्वरूपात वारंवार धावा मोजते तो अभि एकूण 2 धाव त्या संघाची धाव संख्या 2 धाव संघाची धाव संख्या होती 8 धावा पुण्यात अभिच्या षटकातील सुरेख चेंडू सुरेख टप्प्याच्या चेंडूला सन्मान देतोय एका धावेसाठी खेळतोय संघाच्या धाव संख्येत भर टाकतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 या धाव संख्येवर खरोखर थोडस महाग असं षटक पाहायला मिळते त्या अभिकडून षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुढे सामना लागला फटका सुरेख क्षेत्राच्या सीमा रेषेलगत आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करतोय तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भाऊ चव्हाण गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्फत दिसतोय भाऊ चव्हाण असतोय तो शुभम चव्हाण नक्कीच ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी आक्रमक फटके करण्याचा प्रयत्न असेल सुरेख चेंडू पहिला चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू बीट होतोय फलंदाज बीट होतोय यष्टीरक्षक मात्र चेंडू जातोय निर्धाव संघाची धाव संख्या स्थिर होती ती 9 या धाव संख्येवर भाऊ चव्हाण गोलंदाजी मार्फत सज्ज होतो षटकातील दुसरा चेंडू यावेळी मात्र सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू मात्र चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात ते दोन्ही फलंदाज चोरट्या धावेला अतिशय महत्वाचं स्थान आहे ते बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि तीच मोलाची धाव घेण्यात यशस्वी होतात ते दोन्ही फलंदाज संघाची एका धावेनिशी वाढते संघाची धाव संख्या दुहेरी आकड्यात पोहोचताना 10 धावा 2 चेंडू खेळ समाप्त होते दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय ज्याच्या नावाचा नेहमीच बोल झाला असतो तो गोलंदाज द्रुतगती गोलंदाज भाऊ चव्हाण पुढे साधा मारलेला फटका यावेळी मात्र दादा चव्हाण कडून मिस फील्ड होते 2 धाव वसूल केले जाते 2 धावेची संघाची धाव संख्या वाढते संघाची धाव संख्या होते ती संघाची धाव संख्या होते 12 धावा दरम्यान पुढे साधा मारलेला फटका चेंडू जातो एका धावेसाठी संघाची धाव संख्या होते 13 धावा अभि याच्या बॅट मधून आक्रमक फटके निघतायत जरा पुढे साधा मारलेला फटका चेंडू जातोय तो पाहूया कणकणीत अशा चौकारासाठी कणकणीत असा प्रार निघतोय तो अभिच्या बॅट मधून सुरेख असं मिलन होते बॅटचा चेंडू जातोय 4 धावांसाठी संघाची धाव संख्या होती ती 17 धावा मोठ्या अपेक्षा होत्या कर्णधाराच्या थोड्याशा फोड ठरवतोय तो भाऊ चव्हाण संघाची धाव संख्या एका धावेनिशी वाटते संघाची धाव संख्या होती ती 18 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 9 धावांच्या सरासरीनिशी खेळतोय तो ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे सलामीवीर गेले बरीच वर्ष तोच स्ट्रायकर दिसतोय आपल्याला अभि सुरेख चेंडू सुरेख फटका निघतोय एका धावेसाठी संघाची धाव संख्या एका धावेनिशी वाढते आणि संघाची धाव संख्या पोहोचते 19 या धाव संख्येवर सुरेख चेंडू तेवढ्या सुरेख फटका निघतोय तर अभिच्या बॅटमधून संघाची धाव संख्या 20 या धाव संख्येवर सिद्धेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पुढे ससावून आलेला फटका यावेळी जोरदार फटका मात्र एका धावेसाठी जातोय चेंडू संघाची धाव संख्या एका धावेनिशी जाऊन पोहोचते 21 या धाव संख्येवर आता मात्र हे षटक थोडस सुरेख षटक पाहायला मिळते ते डिंग डॉंग
क्रिकेट संघाकडून नक्कीच दादा चव्हाण खुश असेल तो गोलंदाज सिद्धेश्वर अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक स्ट्राईकर दिसतोय शुभम पुढे सरसावून आलेला फटका चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने सुरेख फटका मात्र एकच धाव इथे संघाची धाव संख्या एका धावनिशी 22 धावा 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पुढे सरसावून आलेला फटका मात्र यावेळी सुद्धा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय एक धाव इथे संघाची धाव संख्या एका धावनिशी 23 धाव संख्येवर पहिल्या इनिंगची सांगता करणारा म्हणजे तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतो आक्रमक फलंदाज नक्कीच षटकार किंवा चौकारची अपेक्षा असेल आणि चेंडू आपण सीमा रेषेच्या दिशेने सुरेख लोकची कुणी ते काय पाहूया येतो चेंडू सुरेख चेंडू भाऊच्या बॅटवरून निघतोय संघाचं खातं खोललं जाते संघाची धाव संख्या 1 स्वरूपात 2 धावा संघाची धाव संख्या 3 एक चेंडू साईडच्या भात्यामधून एक चेंडू जाते एका धावेसाठी संघाची धाव संख्या 4 धावा भाऊगिरी पाहायला मिळते षटकारच्या रूपात संघाची धाव संख्या होते 10 धावा 3 चेंडूचा ते समाप्त होतोय आता मात्र भाऊची भाऊगिरी म्हणजे षटकार साई आपल्या षटकातील पुढील चेंडू नक्कीच दबाव असेल तो साई याच्यावर चेंडूला मला वाटतं आजच्या या वर्षातील सलग सलग 2 षटकार पाहायला मिळत आहेत संघाची धाव संख्या 16 कमी करता आपली संघाची धाव संख्या 16 संघाची धाव संख्या 17 चेंडूसाठी समाप्त संघाची धाव संख्या 17 संघाची धाव संख्या 18 आणि या पुढच्या षटकामध्ये भाऊ गेली तो भाऊ गोलंदाजी मार्फत अन्ना शिवाडकर संघाची धाव संख्या 19 धावा षटकातील दुसरा चेंडू बरोबर 8 होय 9 चेंडू 8 धावा महेश 2 धावा संघाची धाव संख्या फॅन लाईट का जरा वाईट सॉस फॅन लाईट भरपूर ठेव सुरेख चेंडू अन्नायचा अभी यानंतर सामना अभी 7 4 होय यापर्यंत यानंतर सामना चेंडू 4 धावा
चेंडू जातोय धाव. 4 चेंडू 4 धाव. 4 चेंडू 4 धाव. 3 चेंडू 3 धाव. धावाचा असलं धावा रंबा धावाचा धाव तू 3 चेंडू 3 धाव. तीन चेंडू 3 धाव आणि आता विकेट 2 चेंडू 2 धाव. काय सामना राहिलाय. जबरदस्त सामना रंगलेला दिसतोय. मार्क दिसतोय. गोलंदाजी मार्क दिसतोय. सामना पाहण्यासाठी 2 चेंडू 2 धाव. एक चेंडू आणि या वाईट ठिकाणी आहे रवी एकच आहे. हे रंबा धावा तू रंबा एक चेंडू इकडनं धाव, इकडनं धाव, हे रंबा एक चेंडू 1 धाव. आणि सुरेख चेंडू धाव यशस्वी होतात का पाहूया. दोन्ही फलंदाज आणि सुरेख चेंडू धाव घेतात. विजय खुश असतील.